मी भालचंद्र श्रीराम खातू. माझं वय आता 67 आहे आणि मुंबई विडी तंबाखू पतपेढी या संस्थेशी मी जवळजवळ 78-79 सालापासून सुरुवातीपासून मी तिथे सदस्य आहे. बरीच वर्ष मी लोन घेत होतो, कर्ज घेत होतो, कर्ज फेडत होतो. 2013ला लोन ज्यावेळी घेतलं, कर्ज घेतलं, त्याच्यानंतर अशी गडबड झाली की 2015ला असं लक्षात आलं की काही तिथे घोटाळा चालू आहेत. माझे एफडी ठेवलेले पैसे किंवा मी जे काही तिथे लोनला पैसे भरले होते कर्जाला, ते पैसे पण त्यांनी एफडीत ठेवले आणि एफडीचे पैसे 31 मार्च 2015ला त्यांनी मला न कळत, मला कुठलेही पत्रव्यवहार न करता, माझी कुठलीही सही न घेता त्यांनी काढून घेतले, वर्ग केले सांगितलं, पण ते रोकडमध्ये काढले गेले आणि ते गफला केल्यामुळे मी परत पुढे पैसे भरायचे थांबवले. आजपर्यंत तसंच चालू आहे. आता त्यांनी माझ्यावर 101ची केस केली 2018मध्ये. 2018मध्ये माझ्या मिसेसच्या नावाने 29 लाखाची 138 म्हणजे चेक बाउन्सिंगची केस केली. ती पण चालू आहे अजून सुद्धा. आणि सगळीकडे असा गोंधळ चालू आहे. ते पैसे कसे कुठे नेलेत, काय केलेत, काही कळायला मार्ग नाही आहे. तिथे जे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत कैलास शरदचंद्र शेटे, हा माणूस बराच गोंधळ घालतोय. बराच म्हणजे तिथे पैसे वाटून सगळ्यांना फक्त खरेदी करायचं काम करतो, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही आहे. नोटीसही पाठवल्या. पहिल्या महिन्यात 3 लाखाची पाठवली, दुसऱ्या महिन्यात 5.5-6 लाखाची पाठवली, तिसऱ्या महिन्यात परत 3,80,000ची पाठवली. या अशा काहीतरी वेड्या वाकड्या नोटीसी न पैसे भरता काढता हा असा काही ना काहीतरी गोंधळ. म्हणजे जामीनदारांना सुद्धा ते प्रेशराईज होणारं काम आहे. ते आज ना उद्या कुठे ना कुठेतरी टेक्निकली प्रॉब्लेम होणार आहे. मी बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट केली, पण त्याचं काही मला उत्तर कुठे मिळत नाहीये. DGRला मी कंप्लेंट केली होती मल्होत्रा हाऊसला. त्यांनी स्टे दिला होता. स्टेचा 6 जानेवारी 2022ला सांगितलं की ही केस परत वसुली अधिकाऱ्याकडे पाठवायला. वसुली अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर सुद्धा वसुली अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कॅन्सल करतो आणि पहिली जी होती तीच परत ठेवतो. त्यांनी त्याच्यावर कसलाही विचार न करता, कारण त्यांनीच विकत घेतलेला तो माणूस आहे, तो त्याची तिथे म्हणजे पात्रता पण नाही आहे, शैक्षणिक पण, आणि तो तिथे 3 वर्षाचा हे पाहिजे, आपलं एम्प्लॉय पाहिजे, ते पण नाही आहे, डायरेक्टर नाही आहे. ते अशा सगळ्या गोंधळामध्ये ती संस्था चालली आहे. माझ्यासारखे कमीत कमी हजारो लोक तिथे असे सफर होतात आहेत, पण ते पैशाच्या जीवावर फक्त तो उड्या मारतोय. खर्च करताना सुद्धा काही नको तेवढा खर्च करतोय. 2015-16ला वसुली आपलं प्रवास खर्च 32-34 हजार रुपयाचा 17-18ला 15-16ला झालेला, 16-17ला केलेला जवळजवळ 4 लाख 4.25 लाख रुपये झाले. अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा खर्च कुठे ना कुठेतरी तो वाढवत जातोय. जे जिथे 10% 15% वाढलेले समजू शकतात, तर तिथे 10-10 15-15 टक्क्याने नव्हे शेकड्यांनी वाढलेली आहेत, 10-10 पटीने. हे कसं अजूनपर्यंत आपल्याला काही समजत नाहीये. सहकार खातं त्याच्यात लक्ष घालत नाही. मुकणे साहेब म्हणून जे आहेत पुण्याला, त्यांच्याकडे सुद्धा मी गेलो होतो. ते म्हणतात तुम्ही डिफॉल्टर आहे. मी बोललो डिफॉल्टर नाहीये, मी तिथे पैसे भरायचे थांबवले, कारण ह्या व्यक्तीने माझे पैसे न सांगता काढलेले आहेत किंवा काढल्यानंतर सुद्धा मला आजपर्यंत पत्र दिलेलं नाही. त्या संदर्भात आहे. आणि फक्त एका व्यक्तीच्या नावाने सहीच्यावर पैसे काढलेले आहेत, त्या सुद्धा माझ्याकडे इथे पडलेले आहेत. मी त्यांच्याकडे सुद्धा सगळे पेपर दिलेले आहेत, पण त्याचा ते कुठलाही विचार करत नाहीये. आजच्या तारखेला जे DGRने सुद्धा रिझल्ट दिलेला आहे, तो पण माझ्या हातात आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जप्ती, 6 वाजेपर्यंत जप्ती करायची आहे, सकाळी 8 ते 6. त्या ठिकाणी तो रात्री 6:30च्या नंतर 8:30 वाजेपर्यंत जप्ती करतोय. ही चुकीची पद्धत आहे, पण तिथे त्यांना कोणीही विचारणारं नाहीये. त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. आता ही जी रिसीट आहे 5,60,000 रुपयाची, ही सुद्धा किती चुकीची आहे. म्हणजे ह्याच्यात काही गणित लागत नाहीये की कोणाचं काय आहे ती काय नाहीये. हे कसं करायचं ह्याच्या पुढे जर गरीब माणूस
मी आज ह्या इथे एवढं तरी कमीत कमी करतोय, पण बाकीच्या माणसांचं तर एवढं हाल आहे. ही 5,60,000ची रिसीट आहे, ह्याच्यावर फक्त एकट्याची सही आहे आणि इथे वर्ग केलेला आहे म्हणून दाखवतात आहेत, आणि माझ्या इथे ते बचत खात्यात रोकड काढली म्हणून दाखवतात 3,70,000 रुपये तिथे काढले, जमा केलेले म्हणून. आणि तिथे माझ्याकडे कॅश रिसीट आहे ती आज 3,78,000ची आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गोंधळ चालू आहे. ह्याच्यावर कुठेतरी काहीतरी कोणीतरी शासकांनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी काहीतरी याच्यावर विचार करून काम करावं, हीच माझी त्याच्या मागची भावना आहे. बस, बाकी काही नाही. मी सफर होते, बाकीचे गरीब लोक सफर होत आहेत. शिवडी कोर्टामध्ये आजच्या तारखेला 138च्या 243 केसेस चालू आहेत चेक बाउन्सिंगच्या. म्हणजे हे सुद्धा म्हणजे कुठेतरी गैरव्यवहाराने पैसे दिलेले आहेत, पर्सेंटेजनी कामं करतात आहे, लाखोनी पैसे घेतात आहेत, करोडोनी उडवतात आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक चांगली संस्थेची वाट लागली एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद. हेलो, मैं भालचंद्र श्रीराम खातू. मेरा उम्र 67 ईयर्स का है और मैं मुंबई बीड़ी तंबाकू पदपेटी का सदस्य हूँ. और वहाँ पे मैं आज 78 से मैं वहाँ पे मेंबर हूँ. लेकिन आज तक मैं वहाँ से लोन बहुत टाइम लिया, बहुत टाइम वापस कर दिया. लेकिन ये जो चीज़ चल रही है 2013 के बाद, वहाँ पे बहुत अंधाधुंधी काम बोले तो कारोबार चल रहा है आर्थिक. वहाँ पे सब तकलीफ वाले खेल खेल रहे हैं. और चोरी मारी, ये जो डायरेक्टर या स्टाफ यहाँ पे चल रहा है उसके अंदर कुछ हो नहीं सकता है. कैलाश शरदचंद्र शेटे, ये यहाँ पे एक नंबर का क्राइम है. अभी उसके लिए क्या करना है वो गवर्नमेंट बोले तो सरकार जो है वो देखे. सहकार मंत्री जो मुकणे साहब है वो भी कुछ सुनने के लिए राजी नहीं है. वो बोलते हैं कि आप डिफॉल्टर है. मैं डिफॉल्टर नहीं हूँ, मैं पेमेंट रुका दिया है क्यों, मेरा गलत तरीके से पैसा निकाला है करके. उसके लिए कुछ होना चाहिए, यही मेरी मांग है. लेकिन कोई सुनने वाला नहीं. फांसी देने बोले तो खून करने वाला फांसी देने के टाइम में भी उसको पूछा जाता है, लेकिन मैंने तो पैसा लिया है, पैसा भरा है, लेकिन उसके लिए भी कुछ बोलने वाले नहीं है, बोलने के लिए नहीं देते. बोले तो ये कौन सा राज चल रहा है. बस इतना ही मेरा कहना है कि इसके लिए कुछ जल्दी में जल्दी कोई ना कोई तो गवर्नमेंट ये कानून बदले या कुछ और कुछ हो जाए तो ही इसके अंदर से गरीब जनते का कल्याण हो जाए. धन्यवाद. आपका क्या कुछ मामला है वो बताइए शॉर्ट में. मेरा पैसा, मेरे मिसेज का पैसा हम लोग ने लोन लिया था, उसके अंदर हम लोग ने डिपॉजिट किया है. हमारा एफडी का पैसा उन लोग ने सेविंग में ट्रांसफर करके रोकड़ में कैश में निकाल लिया है. और उसके अंदर किधर भी हम लोग का सही नहीं है या और कोई डायरेक्टर का सही नहीं है. पेपर वर्क सब झूठे बनाए हैं. इसके लिए कुछ ना कुछ उसके ऊपर आना चाहिए, यही मेरा कहना है. किन लोगों ने निकाला है? एक तो वहां पे उमेश सुर्वे करके मैनेजर था, वो है. और उसको आज मैं 2018 के साथ में ये सब बात बता रहा हूँ. बोले तो वो डायरेक्टर लोग को भी ये सब मालूम है, तो उसके अंदर वो लोग भी शामिल है. ये इतनी बात पक्की है, नहीं तो हो ही नहीं सकती थी. कहाँ का मैनेजर? प्रभादेवी ब्रांच, मुंबई बीड़ी तंबाकू. उन्होंने क्या किया? मेरा पैसा, एफडी का पैसा उन्होंने कैश में सेविंग में ट्रांसफर करके, बचत खाते में ट्रांसफर करके वहां से रोकड़ में निकाल लिया. वहां पे मेरा कोई भी सिग्नेचर नहीं है या कुछ और किसी का भी नहीं है. ना मैनेजर का, मैनेजर के अलावा ना क्लार्क का है, ना कैशियर का है, ना चेयरमैन का है, अध्यक्ष का है. ये सब तकलीफ वाला गेम किया है. तो अभी आपने कहाँ पर कंप्लेंट दी है? मैंने 101 के अंदर जो 2018 में उन लोग ने केस ऊपर मेरे पर डाला था, उसके अंदर भी डिटेल में आ गए हैं. बाद में मैं जो 101 का रिजल्ट लगने के बाद मैंने जॉइंट के पास गया था मल्होत्रा हाउस में, वहां पे भी मैंने ये सब दिया है. उसके अंदर से भी उन्होंने नीचे वापस इंक्वायरी के लिए भेजा, लेकिन इंक्वायरी का भी आदमी उनका ही होने से उन्होंने कोई जांच नहीं की. डायरेक्ट
वापस वैसे का वैसा काम करके चालू कर दिए। और अभी आप प्रशासन से क्या मांग करना चाहते हैं? यहाँ पे मेरा जो पेपर वर्क है वो देख के मेरे को जो कुछ भी है वो मेरे को हो सके उतना जल्दी में जल्दी मेरे को रिजल्ट अच्छे, मैं गलत है तो मेरे को कुछ तकलीफ हो जाने दो, लेकिन मैं गलत नहीं है तो मेरे को यहाँ पे मेरे को इंसानियत चाहिए, इन सब चीज इंसाफ चाहिए। ठीक है।